आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे। 893 पानांचं हे दोषारोप पत्र आहे। दत्तात्रय गाडेच्या विरुद्ध शिवाजीनगर इथल्या सत्र न्यायालयामध्ये हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं। गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने 52 दिवसात हा तपास पूर्ण केला। या घटनेचे राज्यात पडसाद उमटले होते, परंतु या गुन्ह्यामध्ये आरोपीचा मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। वैभव, काय तपशील याबद्दल? विशाल, आज सत्र न्यायालयामध्ये स्वारगेट बलात्कार प्रकरणातलं आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेले 893 पानाचं हे दोषारोपपत्र आहे, ज्याच्यामध्ये 82 साक्षीदार जे आहेत ते पोलिसांनी तपासून नोंद केलेली आहेत। त्यांचे साक्षी जे आहेत, साक्षी पुराव्यांसाठी ते नोंद केलेले आहेत। आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 52 दिवसामध्ये हा तपास खंडणी विरोधी पथकानं पूर्ण केलेला आहे। 25 फेब्रुवारीची ही घटना होती। स्वारगेटच्या एसटी स्थानकाच्या आवारात पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली होती। या प्रवासी तरुणीकडे बतावणी करून तिच्यावरती बलात्कार करण्यात आलेला होता, शिवशाही गाडीमध्ये नेऊन। त्याचा तपास आणि आरोपी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आरोपीची अटक असेल किंवा साक्षी पुरावे गोळा करणं असेल, हे सगळं 52 दिवसामध्ये गुन्हे शाखेनं केलंय, स्वारगेट पोलिसांनी गुन्हे शाखेनं। त्यानंतर आता आज हे सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र जे आहे, दोषारोपपत्र ते सादर करण्यात आलेले आहे। आता लवकरात लवकर फास्ट ट्रॅक खटला चालवावा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते राज्य सरकारनं दिलेले आहेत। त्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात आली आहे। बरोबर, आता किती दिवसामध्ये हा खटला चालवला जातो आणि या पीडित मुलीला न्याय मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरेल। धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल। चला, एका मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूयात। गडचिरोलीच्या चार्मोशी तालुक्यात भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडाला तिने धडक बसल्यानं दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला। सुभाष ग्राम घोट मार्गावर ठाकूरनगर पहाडीजवळ हा भीषण अपघात झाला। अपघातात ही दुचाकी जळून खाक झाली। मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा समावेश आहे। गडचिरोलीत हा अपघात घडलेला आहे। सुभाष ग्राम घोट मार्गावर ठाकूरनगर पहाडीजवळ हा भीषण अपघात झाला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। महेश, काय माहिती आहे या अपघाताबद्दल? सुभाष ग्राम घोट मार्गावर ठाकूरनगर पहाडीवर हा अपघात झालेला आहे। एका या ठिकाणी 2 भावांसह तिघांचा मृत्यू झालेला आहे। दुर्दैवी घटना घडलेली आहे। वसंतपूर आणि तेलंगणातील एक माणूस आहे। हे तिघे वसंतपूर इथून घोटकडे दुचाकीने जात असताना पहाडीजवळ ठाकूरनगरची पहाडी आहे, तिथं दुचाकी अनियंत्रित झाली आणि थेट सागवान झाडाला जाऊन लागली आणि त्या धडकेमध्ये मृत्यू झाला। महत्वाचं म्हणजे उन्हाची तीव्रता पहा की त्या ठिकाणी त्या अपघातानंतर ती दुचाकी सुद्धा जळून नष्ट झालेली आहे। त्यामुळे दुचाकीवरचा हा जो प्रवास आहे उन्हाळ्यात किती असुरक्षित असतो हे या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे। यात दुर्दैवी घटना आहे की 2 सख्ख्या भावांचा यात मृत्यू झालेला आहे। विशाल, धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू। राज ठाकरेंनी सरकारला ठणकावलं। राज ठाकरेंनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण बोलावं, हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आशिष शेलारांचा टोला। नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती, केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश। वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना। भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी। मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। काँग्रेस नेते संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलंय, चांगली वाणी बंद पडली आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा। नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। तुम्ही को पायलट नाही तर तुम्ही लोको पायलट आहात, एकनाथ शिंदेंनी को पायलटच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा शिंदेंना मिश्किल टोला। ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा। धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत असल्यानं पालिकेची खबरदारी, तर सर्व सर्व्हिस सेंटर 10 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश।
मेट्रो 7 मार्गिकेचं काम प्रगतीपथावर. टनेल, बोरिंग मशीन, बोगदा खडून बाहेर. तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. महेश मांजरेकरांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. 25 एप्रिलला NSCI डोम इथं पुरस्कार वितरण. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही महत्त्वाच्या घडामोडी. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागले. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नख गळती जी आहे ती सुरू झालेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तशी माहिती समोर येताना दिसते. केस गळती झालेल्या रुग्णांची नख कमजोर होऊन विद्रूप झालेली नख गळून पडतात. आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आणि या नख गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येते. गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव या तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. आता केस गळती झालेल्या रुग्णांचे नख अचानक विद्रूप होऊन ते तुटू लागले. नखगळती झाल्यानंतर आणखी काही शरीराचे अवयव डॅमेज होऊ शकतात का, हे पण पाहणं महत्वाचं आहे. कारण का जर मागच्या रिपोर्टमध्ये आलं होतं की कॅल्शियम कमी आलं, बऱ्याच रुग्णांचे ब्लड सॅम्पलमध्ये कॅल्शियम कमी आलं, तर होऊ शकते हाडाचा काही प्रकार याच्यामध्ये उघडकीस येऊ शकते का, हे सर्व तपासणी माझं तसं मागणी आहे की पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे. पुढे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून चांगलाच वाद पेटलाय. ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी समाधीस्थळी मंदिर उभं राहावं यावर ठाम आहेत. तर अमीन शेख यांनी त्या ठिकाणी सुफी संत शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टची स्थापना केली. त्यामुळे मंदिर की दर्गा या प्रश्नावरून संपूर्ण श्रीगोंदा शहरात तणाव निर्माण झाला. समाजामध्ये असंतुष्टता माजवण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न आम्ही वारकरी समाज कधी होऊ देणार नाही. आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाचं एक दैवत आहे. मूळ जे ट्रस्ट होतं ते मूळ ट्रस्ट गावातल्या लोकांना, गावकऱ्यांना, त्या ट्रस्टचे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना अंधारात ठेवून ते ट्रस्ट बदललं गेलं. आणि ते बदलत असताना सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दर्गा